चला लवकरात लवकर चालू करूया आपण. चला दुपारच्या सत्रामध्ये पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. चाळीसगाव प्रीमियर लीग 5व्या दिवसामधील शेवटचा सामना तुमच्या समोर येतोय. चेतन स्मृती रुद्राक्ष 11 अष्टे आणि त्यांच्या विरोधामध्ये IIC जर्मन भिंगारवाडी संघानं जिंकला टॉस. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण, पहिलं षटक सचिन. पहिलाच बॉल यावेळेस इनफिल्डच्या वरतून फटका सजवलाय आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून काय दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. पहिल्याच बॉलवर केतनचा तडाखा षटकार. नाही मातब्बर गोलंदाज टीमचा कॅप्टन आणि त्याच्यावरच मात्र पहिल्याच बॉलवर एक्स्ट्रा कव्हरला षटकार खेचलाय. केतन मुकादमची भन्नाट सुरुवात, चांगली सुरुवात झाली. चेतन स्मृती रुद्राक्ष 11 अष्टे या संघासाठी पहिल्याच बॉलवर षटकार. सुपर 12 मध्ये जाणारा 10वा संघ कोणता असेल आणि यासाठी ही फाईट सुरू आहे. या अगोदर 9 संघांनी या सुपर 12 मध्ये प्रवेश निश्चित केला. त्याच्यामध्ये आजच्या दिवसामधील 9वा संघ होता कर्तेश्वर क्रिकेट क्लब मोठे भिंगार. अपीलचा आवाज तुम्हाला ऐकायला येतोय स्टंप माइक्स मधून. सगळे साऊंड्स कॅप्चर होत असताना व्हेरी इनोव्हेटिव्ह आयडिया घेऊन 24 लाईव्ह इव्हेंट्स इंटरनॅशनल स्टँडर्ड लुक देण्याचा प्रयत्न मात्र केला या स्पर्धेला. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संदेशजी पाटील बोरले आणि त्यांची संपूर्ण टीम, सध्याच्या घडीला विवेक अँड टीम या ठिकाणी चाळीसगाव प्रीमियर लीग कव्हर करते. अनेक स्पर्धा सध्याच्या घडीला कव्हर करत असताना हो ड्राईव्ह केलाय थ्रू द कव्हर्स. इकडे मात्र बीट केला इनफिल्ड आणि बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह केतन मुकादमच्या बॅट मधून येतोय चौकार. षटकारानंतर मात्र हा चौकार पाहायला मिळालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर. तर सध्याच्या घडीला 24 लाईव्ह इव्हेंट सगळ्याच स्पर्धा मोठ्या स्पर्धा कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळतात. आर्या स्पोर्ट्स ओळे राईट स्पर्धा सुद्धा सुरू आहे. माळगाव प्रीमियर लीग सध्याच्या घडीला सुरू आहे, तिकडे सुद्धा स्पर्धा. त्यानंतर स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक सध्याच्या घडीला 4 मोठ्या स्पर्धा आपल्या तालुक्यामध्ये कव्हर करताना ते दिसतात. हा चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला. अपील पाहायला मिळते. पंचांनी सांगितलं की लेग स्टंप मिस करत होता आणि त्याचमुळे इकडे मात्र धोका नसेल फलंदाजाला. 10 धावा चांगला चेंडू. सचिन लहाने कमबॅक करत असताना आणि चाळीसगाव प्रीमियर लीग झाल्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंट्स तुम्हाला दुबई या ठिकाणी सुद्धा दिसणार आहे. त्यामुळं फक्त आज बोर्ले गावामधून सुरुवात झालेली ही वाहिनी कधी आंतरराष्ट्रीय होऊन गेली हे कळलं सुद्धा नाहीये. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पूल केलाय परंतु अडकलाय. बड विकेटला मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वाटच पाहत होता. पहिला धक्का बसेल. केतन मुकादम चांगली खेळी साकारत होता परंतु कॅप्टन सचिन लानेनं अखेरीस त्याला झेलबाद केले. पहिला धक्का चेतन स्मृती रुद्राक्ष अष्टे टीमला.
पहिला धक्का बसलाय अष्ट टीमला. चांगली स्टार्ट दिली होती केतन मुकादमनं. एक षटकार एक कव्हर ड्राईव्ह चौकार पाहायला मिळाला होता परंतु तो बाद झाला. इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम भातांड निलेश भोईर दाखल होत असताना सचिन लहानेनं कमबॅक केलंय. 2 मोठे फटके काढले परंतु 3 निर्धाव चेंडू सुद्धा आलेत. संमिश्र स्वरूपाचं षटक राहिलंय. पाहूया शेवटच्या चेंडूवर काय घडतंय. लास्ट बॉल पहिल्या ओव्हर मधील पॉवर प्लेचं पहिलं षटक यानंतर समाप्त होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटनं सचिन लाने तयार. कट केलाय जागेवरूनच या ठिकाणी पहा. समोर थोडासा ड्राईव्ह लगावत बॉल अडवण्याचा प्रयत्न झालाय. कोणतीही धाव नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि षटक संपल्यानंतर स्कोर कार्डवर चेतन स्मृती रुद्रांश अष्ट 11 संघ 1 गडी बाद 10 धावा. आपली यारी जगात तर दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर साहिल लहाने त्याने सुद्धा चांगली बॉलिंग केले. अक्षय गातडे या ठिकाणी उपस्थित झालेत. फ्रॉम कोन त्यांचं सहर्ष स्वागत आहे. अक्षय आपलं चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये परवा नाईट स्पर्धेमध्ये वल्लभच्या चित्त थरारक विजय त्यांनी मिळवलाय. गोलंदाज तयार. हा चेंडू सरळ जाऊन पायावर आदळलाय आणि पंचांच्या मनामध्ये कोणताच संभ्रम नव्हता. लाईक बिफोर द विकेट पायची सापडलाय आणि इकडे मात्र मोठा धक्का सहन करावा लागेल. कॅप्टन डिपा डॉन डक 0 प्रेम गायकवाड माघारी. चला चेंडू मिळत नसेल तर दुसरा घेऊया आपण.
चांगला फटका पाहायला मिळाला दर्शन पाटीलच्या बॅट मधून उत्तम फलंदाजीचं दर्शन. धावसंख्या 16 या आकड्यावर 16 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. 16 वर 2 अशी धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते. चेतन स्मृती रुद्रांश अष्टे संघाकडे गोलंदाज सुद्धा चांगले आहेत. 50+ धावा काढाव्या लागतील तर सुपर 12 मध्ये प्रवेश निश्चित होऊ शकेल. दोन्ही चांगले संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना. यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला जेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक सफलता मात्र मिळेल ती साहिल लहानेला. दर्शन पाटील षटकारानंतर मात्र त्याची वापसी. संघाच्या दृष्टिकोनातून करो या मरो डू ऑर डाय. सामना जिंकला तर सुपर 12 मध्ये, सामना पराभूत झाला तर घरी पुढचं वर्ष वाट पाहावी लागेल 40गाव प्रीमियर लीगची. गोलंदाज तयार साहिल लहाने. एक षटकार जरूर खाला परंतु 2 फलंदाजांना बाद केला आपल्या त्यांना ओव्हर मध्ये. वासुदेव अंग्रेजचा खेळ आज मात्र सरस राहिलाय. 3ही मॅच मध्ये आपण पाहिलं. फिरून खेळला हा फटका थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल मिळेल जरूर एकदा येत असताना. त्यामुळे हे फार गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये मोठे फटके तुम्ही खेळू शकता. पहिल्या सुरुवातीला केतन मुकादमनं तेच केलं. षटकार चौकाराला परंतु कुठेतरी स्ट्राईक रोटेट करणं, आपल्या साथीदार जो असतो नॉन स्ट्राईक एंडला त्याच्यावर सुद्धा तेवढाच विश्वास ठेवणं, या गोष्टी सुद्धा फार महत्वाच्या असतात. आणि बऱ्याच वेळेला तेच फलंदाज विसरतात. सगळे जण मोठे फटक्यासाठी जातात आणि सिंगल डबल्स न आल्यामुळं संघ मात्र अडचणीमध्ये येत असतो. साहिलचा हा बॉल ड्राईव्ह केलाय बट ऑन कडून लॉंग ऑन कडे सरकत असताना मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु लक्ष नव्हतं फलंदाजांचं सुद्धा कदाचित, त्यामुळं थोडस उशिरानं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. या 2 धावा मिळाल्या. यस चेक केलं जाईल. पाहूया एक्झॅक्टली काय घडले सीमारेषेवर. तिसऱ्या पंचांची मदत मात्र घेण्यात आली. 24 लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेरामध्ये सारं काही कैद झालंय आणि ते तुमच्या समोर येईल. चला या 2 धावा असतील. सेव्ह आहे त्या ठिकाणी. 19 धावा धाव फलकावर. हा पाहू शकता आतमध्ये ढकलला आणि त्यानंतर लगेच पाय त्याचा लागला होता परंतु तोपर्यंत बॉल आतमध्ये आला होता. लो फुल टॉस बॉल पिक केलाय. मिड विकेटच्या वरतून भिरकावून दिला या चेंडूला. जाईल सीमारेषा पार. आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार.
2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेची षटकं संपलेत. 25 धावा धावफलकावर 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 12.5च्या सरासरीने मात्र या धावा जमा केल्यात. त्या अष्टे संघानं अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हर्समध्ये मात्र कशा पद्धतीनं रन्स काढल्या जाणार. निलेश भोईर 3 बॉलमध्ये 8, वासुदेव अंगरे 1 धाव आतापर्यंत काढले. त्यानं ही भागीदारी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. पंचांना विनंती आहे, स्टंप माईक आय थिंक खाली पडलाय. चेक करा तिकडे, आवाज द्या तिथून. येस, सापडलाय. थँक्यू. रिव्हर्स स्वीपसाठी प्रयत्न करण्यात आला होता वासुदेव कडून. इकडे मात्र हा प्रयत्न असफल. डॉट बॉल, निर्धाव चेंडू येत असताना तिसरं षटक आपण पाहतोय. सचिन लहाने मागच्या मॅच मध्ये 4थं षटक घेण्याची थोडीशी, तो म्हणाला मगाशी, थोडीशी मी चुकी केली होती, कदाचित मीच टाकायला हवं होतं जर त्याला किंमत नसते. इकडे मात्र तिसरं षटक त्यानं घेतलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा दिल्यात, 1 फलंदाज बाद केला होता. आपल्या कोट्याचं वैयक्तिक दुसरं षटक कंप्लीट करत असताना आडवा बॅटनं यावेळेस मात्र वासुदेवचा हा फटका स्क्वेअरलेकडे येत असताना सिंगल त्या ठिकाणी मिळेल. 1 रन. निलेश भोईर त्याची इनिंग या मॅच मध्ये फार निर्णायक ठरवेल. पण हा आवाज तुमच्यापर्यंत जरूर येत असेल. स्टंप माईक इस तर खऱ्या अर्थानं मजा आहे. स्टंप माईकची सगळे साऊंड कॅप्चर होत असताना 26 धावा झाल्यात, 26 रन्स. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन केला, बीट केले, बॉल पळतोय त्या ठिकाणी. फाईन लेग कडे पाहूया. शेवटच्या क्षणाला बॉलला आतमध्ये ढकलले. 2 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 28 वर 28 रन्स. हळूहळू पुढे सरकत असताना अष्टसंघ पाहायला मिळतोय. योगेश लहाने त्या ठिकाणी होते. कमाल क्षेत्ररक्षण. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय बड विकेटला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. 1च धाव या ओव्हरमध्ये आतापर्यंत बांधून ठेवले सचिन लहानेंना. मोठे स्ट्रोक्स खेळू दिले जात नाहीयेत. 29 धावा स्कोर कार्ड वर सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. चाळीसगाव प्रीमियर लीग 5व्या दिवसाचा हा शेवटचा सामना आहे. स्पर्धा 4च्या अगोदर संपते. खरं तर हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिले. सगळी कामं करण्यासाठी मोकळे होतात सगळेजण. फुल टॉस आहे, मिस टायमिंग झालाय. प्रॉपर कनेक्ट करता आला नाही. वासुदेवला संधी चांगली होती या बॉलला कन्वर्ट करण्याची, परंतु फुल टॉस जरी आला तरी तुम्हाला टायमिंग करावंच लागतं प्रत्येक शॉट मध्ये, आणि तेच जमलं नाही अंग्रेला. 1च धाव आली. कारण या मॅच मध्ये असे चेंडू फुल टॉस, शॉट ऑफ लेन तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. प्रत्येक चेंडू फार महत्वाचा असेल. डू ऑर डाय मॅच आहे. जिंकाल तर या स्पर्धेमध्ये टिकाल, पराभूत झाला तर तुम्हाला 1 वर्ष वाट पाहावी लागेल. आणि त्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना दिसतील. काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल, संघर्ष पाहायला मिळेल या मॅच मध्ये. आणि पाहूया सचिन लहाने कॅप्टन सोडून दिला हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. बराच बाहेर होता, पण इशारा करत असताना पाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकामधील हा शेवटचा चेंडू असेल.
चांगला बॉल यावेळेस मात्र सन्मान दिलाय तो निलेश भोईरनं सिंगल त्या ठिकाणी मिळाली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा 32 रन्स लॉस ऑफ 3 विकेट. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये सन्माननीय पाहुण्यांचे या ठिकाणी आगमन होत असताना तर महेंद्र शेठ गायकर साहेब उपसरपंच गिरवले अर्थातच बॉस यांची एंट्री या ठिकाणी होत असताना त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये. त्याचप्रमाणे महेंद्रजी गोजे साहेब बरिवली, त्याचप्रमाणे सन्माननीय दीपकजी बात्रे साहेब कोण नगरीचे सरपंच, त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. संजयजी पाटील साहेब भिंगारवाडी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. संजयजी पाटील साहेब भिंगार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्व मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत करतोय. आणि पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपले सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित झालेत. सगळ्यांचं चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. प्रत्येकाचं योगदान आहे, प्रत्येकाचं सहकार्य खरं तर या स्पर्धेमध्ये लाभलंय आणि म्हणूनच तिसरं पर्व आज नारपोलीच्या मैदानावर यशस्वीतेनं संपन्न होत असताना आपण पाहू शकाल. या सगळ्यांची मेहनत आहे. तर ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला गेला. 3 ओव्हर्स नंतर थोडीशी मॅच स्थगित होती. 32 धावा झाल्यात, 3 फलंदाज बाद झालेत ते अष्टे संघाचे. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि या 2 ओव्हर्स मध्ये आता मात्र निलेश भोईरला आपल्या संघाला कुठपर्यंत न्यायचं आहे हे ठरवावं लागेल. सचिन लहानेची षटकं संपलेत, साहिल लहानेचं षटक समाप्त झालंय. 4थ्या षटकाची जबाबदारी मात्र पाहूया. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर विनय गाताडी. दोन षटकांचा खेळ बाकी आहे. चला थोडं स्पीडअप करा. विनय गाताडे येतोय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला उत्तुंग असा फटका मिड विकेटच्या वरतून टोलवलाय. निलेश भोईरचा झंझावात सुरू आहे मैदानामध्ये. हा येतोय षटकार. षटकारांना टीमची टोटल जाऊन पोहोचले ते 38 या आकड्यावर. 38 रन्स ऑन बोर्ड. वातणगावचा सुपरस्टार खेळाडू. ओ इकडे संधी जरूर होती जोरदार. इकडे पाहूया इंजुरी आले. लगेचच पाण्याची व्यवस्था करायची कारण सोपं नाहीये. बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू लागलाय चेहऱ्याला. चला लवकर आपण पाणी नेऊया. हे बऱ्याच वेळेला फार धोकादायक होतं. बऱ्याच वेळेला यष्टीरक्षण करणं, क्लोज कीपिंग करणं आणि बऱ्याच वेळेला या दुर्घटना कधी घडतात तर बॅटची एज लागल्यानंतर. दैव करू आणि सगळं व्यवस्थित असू दे. चला थंड पाणी असेल तर घेऊन जा.
रिप्ले आपल्या समोर किती वेगवान चेंडू होता, परंतु पाहूया चेंडू तर लागलाय परंतु मध्ये लागला असेल तर ठीक आहे, दोन डोळ्यांच्या मध्ये, भुवयांच्या मध्ये किंवा कपाळावर. कारण आजपर्यंत बऱ्याच जणांना अशी इंजरी झाले. ऋषी नाईक सुद्धा आजकाल फेस गार्ड, आय गार्ड घेऊन खेळत असतात. राजेश कडव होते यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. थोडीशी इंजरी होऊन बाहेर आलेत. वेगवान चेंडू होता, बॅटची एज लागल्यानंतर सरळ त्यांच्या चेहऱ्यावर आदळला. तर जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. बरेच व्यत्यय आलेत. 38 धावा झाल्यात. 2 चेंडू संपलेत आतापर्यंत चौथ्या षटकामधील. विनय गाताडे गोलंदाजी मार्क राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल लोवा फुल टॉस बॉल टर्न केला. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगकडे चेंडू सरकत असताना क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल मिळेल. चांगल्या रीतीने इनिंग डेव्हलप केले आतापर्यंत निलेश भोईरनं. नऊ बॉल मध्ये 19 धावांचं योगदान दिलंय या खेळाडूनं. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 39 आकड्यावर. चांगली टोटल आहे प्रेम गायकवाडच्या चेतन स्मृती रुद्रांश अष्टे संघाची, परंतु ही पुरेशी नसेल. कारण शेवटचा सामना जसा आहे, कारण खेळपट्टीवर जसं ऊन पडलंय आता मात्र खेळपट्टी सुद्धा टणक झाले. चांगले स्ट्रोक्स येऊ शकतात, त्यामुळे चेस सुद्धा होऊ शकतात. हो, यावेळेस अडवा बॅटनं ऑन साइडला मिड विकेटला वळवलाय. वासुदेवनं हा चेंडू एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. वासुदेव निलेशला चांगली साथ देतोय सध्याच्या घडीला खेळपट्टीवर. 40 धावा 40 गाव प्रीमियर लीग मध्ये चेतन स्मृती रुद्रांश अष्टे 11 संघ पूर्ण करतोय. चौथं षटक सुरू आहे विनय गाताडे या गोलंदाजाचं. आतापर्यंत 4 चेंडू संपलेत, 8 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडासा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, परंतु दिशा भरकटली विनयनं. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पंचांच्या भूमिकेमध्ये संजय म्हात्रे सर आहेत कामोठ्याचे, त्याप्रमाणे संतोष पवार आहेत मोपे पोंजेचे, त्यानंतर दीपक पाटील सर आहेत पालीचे. 3 पंच नियुक्त करण्यात आले त्याच्या दिवसामध्ये. ओ डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका. कॉन्फिडन्सच सांगतोय हा चेंडू बाहेर जाईल. अँड यस इट इज इट्स अ मॅक्झिमम. निलेश भोईरच्या बॅटमधून येतोय आणखीन एक उत्तुंग षटकार. .47 47 धावा धाव फलकावर. चौथं षटक सुरू आहे आणि फार चांगली टोटल सध्याच्या घडीला दिसते चेतन स्मृती रुद्रांश 11 अष्टे संघाची. मोठी धावसंख्या रचली जाते. ओ पुन्हा एकदा यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. कॅप मध्ये बॉल आहे. ओ थोडस खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी.
अगोदरच मन बनवलं होतं सिंगल रन घ्यायची आहे, स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची कदाचित. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि या धावफलकावर धावा लागल्यात त्या 3 गडी बाद 48 धावा 48 रन्स लॉस ऑफ 3 विकेट. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल. हे स्पॉन्सर आपल्या स्क्रीनवर दाखवले जातात. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी सढळ हाताने मदत केली या स्पर्धेसाठी कैलासदादा मात्रे, आई ग्रुप अध्यक्ष महाराष्ट्र राज्य. तर जाऊया 5व्या षटकासाठी. 5वं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर राहुल भोईरे सज्ज होतोय. सामन्याचा आनंद घेत असताना कोण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दीपक शेठ म्हात्रे साहेब, त्याचप्रमाणे युवा उद्योजक कोणगावचे किशोरजी भोपी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गिरवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्रजी गायकर, त्याचप्रमाणे मोठे पिंगावचे कार्यकर्ते संजयजी पाटील आणि अरिवली गावचे सामाजिक कार्यकर्ते महेंद्रजी गोजे साहेब या सामन्याचा आनंद घेतात. सगळ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी भरभरून देण्यात आलंय आणि त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. जाऊया गोलंदाजाकडे. पहिला चेंडू इकडे मात्र कट केलाय आणि बॉल डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा आहे आणि आता मात्र टिपलाय जेल साईल आणि पाहायला गेलं तर ही इनिंग संपुष्टात येईल. निलेशला मात्र बाद या ठिकाणी करण्यात आलंय. मोठी इनिंग होती. पहा, शॉट ऑफ लेन चेंडू होता, बॅकफुटला जाऊन स्लॅश केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात करण्यात आला होता आणि हेच निलेश पिसरला आणि मोठं योगदान दिलं त्यानं. बॅटिंगला येत असताना चांगल्या धाबा उभारल्या आणि सध्याच्या घडीला मात्र तो बाद होत असताना 48 वर चौथा धक्का. पहिलाच बॉलवर त्याला सफलता प्राप्त झाले. कैलासवासी संजय भोईर यांचे सुपुत्र आहेत, पातळगावचे. एक काळ गाजवलाय खरं तर संजय भोईर या नावानं. एक वेगळी दहशत, वेगळा दरारा संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये त्यांचा नेहमीच पाहायला मिळाला होता आणि एक काळ होता की कोणती स्पर्धा असली की त्यावेळेचा मात्र भाताड संघ प्रत्येक स्पर्धा जिंकायचा. एक वेगळी दहशत बऱ्याच वेळेला आम्ही पाहिलं अगदी जवळ सुद्धा त्या संघाला खेळताना की अनेक संघ त्यावेळेला एंट्री परत घ्यायचे. जेव्हा भाताड संघ मैदानामध्ये उतरायचा सर्वाधिक पारितोषिक मिळवणारा संघ म्हणून मग संजय भोईर असेल, चंद्रकांत भोईर असेल आणि त्यांचे संपूर्ण संघ आणि तो दरारा आताच्या घडीला भाताड संघानं कायम ठेवलाय. त्यांचे सुपुत्र बॉलिंग करत असताना नौकऱ्या त्याचे गोलंदाज आहेत. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होते.
नक्कीच त्यांची आठवण आज जरूर झाले आणि त्यानिमित्तानं या मैदानामध्ये त्यांच्या निमित्तानं क्रिकेट संजय भोईर यांचं जिवंत ठेवलं जाते. राहुल भोईरच्या माध्यमातून खूप सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव दिले आणि आष्टे संघाला थोडंसं कंट्रोल केलंय. कारण सुरुवातीला मात्र असं वाटत होतं 60च्या पुढे ही धावसंख्या जाईल, परंतु राहुल भोईरला षटक देण्याचा निर्णय मात्र सत्कारणी लावलाय. फ्लायटेड डिलिव्हरी आतमध्ये पडला, पुढे पडला हा चेंडू. पहा कम्प्लिटली बीट केलाय, प्रत्युत्तरच नाहीये. आणि त्याचमुळे इकडे पाहायला गेलं तर व्हेरिएशन्स पाहायला मिळतात गोलंदाजी मधले. राहुल भोईर आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव आले. हा पहा फ्लायटेड डिलिव्हरी होती, बुंध्यात पडला. स्लोवर वन सुद्धा होता, धीम्या गतीने आलेला चेंडू ओळखता आला नाहीये. हो, यावेळेस कव्हरच्या वरून इनफिल्डच्या वरतून स्ट्रोक कन्वर्ट केलाय आणि बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या दिशेनं. 1 टप्प्यानिशी सीमा पार 4 धावांकरता येतोय. आणि आजच्या दिवसामधील कदाचित हे सर्वाधिक 55 होतं मगाशी. ओ, यावेळेस फटका चांगला आहे, स्क्वेअर लेगच्या वरतून उडवलाय बॉलला आणि जाईल सीमारेषा पार. आजच्या दिवसामधील सर्वोत्कृष्ट धावसंख्या चेतन स्मृती रुद्रांक्ष 11 आष्टे संघाच्या नावावर होत असताना आणि स्कोर झालाय टोटल 59 धावा आणि 60 धावांचं तगड असं आव्हान मात्र ठेवण्यात आलंय ते IIC 11 चेअरमन भिंगरवाडी या संघासमोर. आणि हा स्कोर कार्ड आपण पाहतोय. 12 बॉलमध्ये 26 धावा निलेश भोईर, परंतु शेवटला वासुदेव अंग्रेनं 8 बॉलमध्ये 14 धावांची निर्णायक खेळी साकारले. खास करून शेवटचे 2 स्ट्रोक या मॅच मध्ये बरंच काही सांगून जाणारे ठरतील. आपण जाऊया मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान केला जाईल. आणि मी विनंती करतोय संयोजकांना की आपण सगळ्यांना सन्मानित करावं. सन्माननीय कोण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच साहेब दीपकजी म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय दीपकजी म्हात्रे साहेबांना की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे, ज्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेसाठी फर्स्ट प्राइज जी आहे ती ट्रॉफी त्यांनी पुरस्कृत केले. त्यांचं मोठं योगदान राहिलंय या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. सन्माननीय दीपक शेठ म्हात्रे साहेबांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये त्यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जातोय. त्याचप्रमाणे युवा उद्योजक कोणगाव सन्माननीय किशोर शेठ भोपी साहेबांना सुद्धा या मंचावर सन्मानित केले जाईल. एक संघासाठी त्यांनी ड्रेस आम्हाला पुरस्कृत केलाय, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार आणि त्यांना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय किशोरजी भोपी साहेबांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर गिरवले ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय महेंद्र शेठ गायकर साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. त्यांना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक टीम साठी या ठिकाणी संपूर्ण ड्रेस आम्हाला पुरस्कृत करण्यात आला. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत. बॉस महेंद्रजी गायकर साहेब, उपसरपंच गिरवले, अर्थातच बॉस. त्यानंतर सन्माननीय संजयजी पाटील साहेब मोठे भिंगार यांना सुद्धा या मंचावर सन्मानित केलं जाईल. मोठे भिंगारचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा एक संघासाठी आम्हाला संपूर्ण ड्रेस या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलाय. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत, सुस्वागतम. त्यानंतर अरिवली
चे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय महेंद्रजी गोजे साहेब त्यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आमच्यासाठी स्पर्धेसाठी एक टीमसाठी संपूर्ण ड्रेस त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलाय. त्यांचं सहकार्य मात्र या स्पर्धेसाठी लाभलंय आणि त्यांचं सुद्धा करूया आपण स्वागत. महेंद्रजी गोजे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे विष्णू पाटील साहेब नारपोली हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत सुस्वागतम. सर्व मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतकडापासून हार्दिक असं स्वागत करतोय. विष्णू पाटील साहेब नारपोली आणि वळूया आपण दुसऱ्या सत्रासाठी. मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल दिनेशजी पाटील सर बेलवली यांचा. थँक्यू. पुन्हा एकदा तमाम रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो. 24 लाईव्ह इव्हेंट्स ओपन तालुका हा पुरस्कृत जय हनुमान महोत्सव नारपोले आणि एक साथ मित्रांची आयोजित 40 गाव प्रीमियर लीग 2024-25 हे तिसरं वर्ष. या पर्वामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंचावर उपस्थित पाहतोय कोणगावचे माजी सरपंच आदरणीय दीपकजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर युवा उद्योजक कोणगावचे आणि अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणजे ओळख राहिली आहे ते किशोरजी भोपी साहेब, त्याचबरोबर उपसरपंच गिरवले बॉस या नावाची उपाधी लाभलेले आदरणीय महेंद्र गायकर साहेब, मोटिविंगार कार्यकर्ते संजयजी पाटील साहेब आणि सामाजिक कार्यकर्ते अरिवली महेंद्र गोजे साहेब या संपूर्ण मंचावर उपस्थित अतिथींचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन चलतो 40 गाव प्रीमियर लीग 2024-25 या पर्वामध्ये. अंतिम सामना आजच्या दिवसातील कोणता संघ क्वालिफाय होईल आणि कोणता संघ घरचा रस्ता धरेल. 60 धावा धाबल करते लागल्या. पूर्वार्धामध्ये निलेश भुईरनं सुंदर इनिंग सजवली आणि त्यानंतर मात्र अंतिम 2 चेंडूवर आल्यावर 10 धावा लढण्याचं बळ देतील ते म्हणजे आष्टे संघाला. ऋषी पवार मॅन फ्रॉम बेलवली मागच्या सामन्यात गोल्डन डकची शिकार बनला होता. इथे मात्र जबाबदारी ऋषी पवारवर आहे, कारण ऑप्शनच्या वेळेला खऱ्या अर्थानं विचार केला ना तर योग्यजी लहान यांनी सांगितलं की ऋषीला मला घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ऋषीला मात्र त्यांना मिळाला आणि ते मिळालेलं आता संधी त्या संधीचं सोनं ऋषी पवार करेल का. पहिला सामना चांगला खेळला, त्यानंतर मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये गोल्डन डकचा शिकार बनला आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर चौकार. साठ धावांचं लक्ष्य आजच्या दिवसातील सर्वात जास्त स्कोर 60च धावा म्हणेन, कारण त्याच्यामुळे धावा जमतायत. क्या बात, सुंदर चेंडू तेवढ्या सक्षमतेने खेळून काढलाय. डीप थर्डमॅनच्या दिशेने चेंडू भरता वेगानं जातोय. चेंडूचा पाठलाग सुरू आहे, कारण एम टीम पाठलाग करतीये जरूर, परंतु या सुंदर चेंडूला तेवढ्या सुंदरतेने कलात्मकरित्या खेळून काढला तो म्हणजेच ऋषी पवारनं. आणि अशा प्रकारे धावा आल्या तब्बल 2. पहिल्या 2 चेंडूवर प्रेम गायकवाड या गोलंदाजावर धावा पडतायत तब्बल 6. राईट आर्म राऊंड द विकेट. अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर म्हणजे ओळख राहिली आहे तो संघाचा संघनायक चेतन स्मृती रुद्रांश 11 अष्टसंघात संघनायक प्रेम गायकवाड गोलंदाजीच्या मार्कवर, तर IIC आणि जय हनुमान बिंगारवाडी संघ सचिनजी लहाने संघाचा संघनायक ऋषी पवार आणि जयवंत मिसाळ 2 फलंदाज. सलामीला सुंदर फटका, स्ट्रेट हिटचा फटका, पण सिली मिडॉपच्या दिशेने मात्र मिडॉपला चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं केदार मुकादमचं आणि संघासाठी मिनिमम त्याने 4 धावा वाचवल्या.
60 धावांचं लक्ष आहे. आज धावांचा पाठलाग फार कमी झाला. आज धावाच तशा कमी बनल्या. दररोज धावांचा पाऊस पडणाऱ्या मैदानात मात्र आज ही धावपट्टी गोलंदाजींच्या प्रेमात पडली. प्रेमाच्या व्याख्या बदललेली दुनिया आणि दुनियात बदललेलं हे क्रिकेटचं हे नवं रूप. फुलटॉस चेंडू आणखीन एक चांगला फटका सजवायचा होता जरूर. फटका फसलाय. फुलटॉस चेंडू ऋषी पवार कन्वर्ट करू शकला नाही आणि अशा प्रकारे चौथ्या चेंडूवर मात्र बहुमूल्य विकेट गमावत पॅव्हिलियनचा रस्ता धरतोय. सकाळी झेपावतो ना त्यावेळेला रंग येतो तो भगवा. भगवा त्यागाचा प्रतीक आहे. भगवा सकाळचं प्रतीक आहे. भगवा येणाऱ्या प्रत्येक संकटाला दूर सारत ताकद देणारा प्रतीक आहे. बळ देणारा हा कलर भगवा. परंतु रंग ही जातीपातीमध्ये वाटले गेले आणि त्यानंतर मात्र रंगांच्याही वाटण्या झाल्या. माणसानं माणुसकी सोडली आणि रंगांनाही वाटून घेतलं. प्राणी पक्षी माणसं वाटून घ्यायला लागली. पृथ्वी तलावर फक्त आणि फक्त माणूसच असा आहे जो पैसा कमावतो परंतु तरीही उपाशी राहतो. परंतु कोणताही प्राणी पक्षी पैसा न कमवताही पोट भरून जगतात. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. पैसा कमवा जरूर परंतु त्यासाठी त्याचा विनिमय व्यवस्थित होणं गरजेचं आहे. स्टेप आउट केलाय. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला. पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉल कॉल. आकाश भोईर नवीन फलंदाज क्रीजर उभा आहे. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 चेंडूचा खेळ संपला. 1 बाद 7 धावा. ऋषी पवारला नामी संधी होती चांगल्या धावा जमवण्याच्या परंतु एक चौकार लागावा तोही परतला. आकाश भोईर आणि जयवंत मिसाळ असे 2 खेळाडू क्रीजवर. काय सुंदर काय सुंदर लोअर फुल टॉस. तर मंचावर प्रमुख अतिथी आदरणीय दीपकजी म्हात्रे साहेब, महेंद्रदादा गायकर, बाबासाहेब सगळे, त्यांचा किशोरजी भोपी, संजय दादा, त्याचबरोबर सगळी मंडळी मात्र रजा घेत आहेत. त्यांचा विशेष कौतुक. दादा तुम्ही सर्व मंडळी या मंचावर उपस्थित आलात आणि या कार्यक्रमाची या स्पर्धेत शोभा वाढवलीत त्याबद्दल तुमचा विशेष आणि विशेष असा आभार. दरम्यान मात्र विकेट्स आकाश भोईर सप्पेशेला पेशी फलंदाज होतोय बाद. सर्व मान्य मंडळींचा मी मनपूर्वक आभार प्रकट करतो. ते या स्पर्धेतून रजा घेत आहेत. थँक्यू सो मच. आपल्या परिसरातील मुलांवर हे प्रेम असंच राहू द्या तुमचं. सामना मात्र पहिल्या षटकामध्ये प्रेम गायकवाडनं मागच्या सामन्यामध्ये सुद्धा फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि इथे धावा दिल्या 7 आणि तब्बल 2 फलंदाजांना बाद केलं. साठ धावांचं टार्गेट तसं या मैदानावरती मोठं नाहीये परंतु गोलंदाजांनी ते मोठं केलंय. मग वासुदेव वांगरे असेल, प्रेम गायकवाड असेल, संदेश असेल, या सगळ्या मंडळींना यस ओके. इम्पॅक्ट प्लेअर ग्राउंडमध्ये दाखल होतोय. इम्पॅक्ट प्लेअर ही नवीन संकल्पना दीपक पाटील सर आली आणि 11 ऐवजी 12 खेळाडू खेळायला लागले. चला सामना सुरू करा. विलंब नका लावू. फक्त एकच षटक संपला. एवढा वेळ जर स्ट्रॅटेजिक टाइमआउट झाला. पाणी मैदानामध्ये पाणी घेऊन जा प्लीज. मैदानामध्ये पाणी घेऊन जा प्लीज. आपण महेंद्र गायकर साहेब म्हणजेच बॉस, दीपकजी म्हात्रे सर, किशोर दादा, संजय दादा ही सगळी मंडळी मात्र आपण रजा घेताना पाहतोय. महेंद्र गोजे सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. पाणी घेऊन जा प्लीज मैदानामध्ये. अनाठाही वेळ चाललाय. टीमची स्ट्रॅटर्जी ठरली जाईल. आपल्या मित्रांसोबत हितगुज करताना पाहतोय निलेशला आणि जयवंतला. निलेश हा गेम प्लॅनर आहे. मी म्हणेन की मास्टर आहे. त्याच्याकडे खूप कला अवगत आहे आणि त्याच्यामुळे त्याने पहिली इनिंग पहा कशी सजवली. त्याच्या उत्तमरित्या थांबला, उभा राहिला आणि भरदा वेगानं धावा जमवल्या.
तर परतल्यानंतर अंतिम 2 चेंडूवर धावा ज्या आल्यानंतर त्या 10 धावांनी लढण्याचं बळ मात्र दिल्या. 2-5-7 धावा. वेळ खूप चाललाय अनाठाई हा वेळ चाललाय, कारण इथून 4 षटके आहेत. पंच 20 मिनिटात संपणं गरजेचं आहे. अनाठाई वेळ चाललाय, यात तिळमात्र शंका नाहीये. मोसम बदलले जात आहेत. गेमची ही स्ट्रॅटेजी असू शकते, त्याच्यामुळे एकदा गेम थांबली की थांबली. चला सामना सुरू करा. प्रेम गायकवाड आणि टीमला आयोजकांना विनंती येते, इट्स अ लास्ट कॉल. निलेश भोईर तुम्हाला ही स्पेशली, त्याच्यामुळे याच्या पुढे जर वेळ झाला इथून टाइम काउंट करा. पंच टाइम स्टार्ट नाऊ. इथून 20 मिनिटं संपलं पाहिजे, अन्यथा पेनल्टी येईल तुम्हाला. कशाची प्रकारची येऊ शकते. 3 षटकं कमीत कमी तुम्हाला 15 मिनिटं टाकणं गरजेचं आहे. चांगला फटका आहे, रिकामी जागा हेरली आहे जरूर. सिंगल मध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 धावा, याच धावा बहुमूल्य ठरतील. जयपत मिसालच्या अवतीभोवती हा सामना फिरेल, तीळ मात्र शंका नाहीये. विनय गाताळे मॅन फ्रॉम सांगडे अतिशय उत्कृष्ट खेळाडू राहिलाय, पण तिथे मात्र योगेश लहाने, सचिन लहाने, साहिल लहानेनं एका षटकामध्ये जोडलेल्या 26 धावा त्या लक्षात राहण्यासारखे, ते बळ देतील लढण्याचं. वासुदेव आंग्रेची गोलंदाजी चांगली राहिली आहे. मिड विकेटची ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक येतोय संदेश, सुंदर फेकी आली आहे. पहिली रन तुम्हाला जोरात घ्यावी लागणार आहे. जर का दुसरीचा प्रयत्न करायचा असेल, मोठी झेप घ्यायची असेल ना, तर मग तुम्हाला पहिल्यांदाच उडान चांगलं घ्यावं लागतं, लढावं लागेल, स्पर्धेमधलं अस्तित्व टिकवायला लागेल. टाइम अलर्ट केलाय, लक्षात ठेवायचंय. 15 मिनिटावर 3 षटके टाकणं अनिवार्य आहे. पंच कारण आयोजकांनी वारंवार विनंती केली आहे, 15 मिनिटामध्ये ही 3 षटके टाकणं गरजेचं आहे. इथून ते मागचं षटक सुरू झालंय तिथून, त्याच्यामुळे वेळ नाही आता. विनय गाताडे ऑन स्ट्राइक. क्या बात, गुडघा टेक, तमाशा देख, दाखवला आसमान. अगदी सीमारेषेच्या बाहेर जी संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करण्यासाठी विनय गाताडे सज्ज होता. ठोकला वासुदेव आंग्रेला षटकार. षटकानं मात्र 16 पर्यंत मजल मारली गेली आहे. 1.3 म्हणजे 9 चेंडूचा खेळ संपलाय. जयमत मिसाल 2 चेंडूमध्ये 3 धावा. पहिल्या चेंडूवर मात्र विनय गाताडे षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा खोटप्याचा चेंडू दिशा दिली आहे. मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू उचलला जाईल, प्रेम फेकला जाईल. फक्त धाव मात्र 1. या सिंगल डबल धावत चालू राहतात ना, त्यावेळेला सामन्यामध्ये आपण टिकून राहतो. प्रेशर क्रिएट होण्यासाठी निर्धाव चेंडू टाकावे लागतील. परंतु जयवर मिसाळची ओळख राहिली आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये छोटा का होईना, पण उत्तम खेळ त्याच्या माध्यमातून झालाय. त्याच्यामुळेच हा संघ इथपर्यंत पोहोचलाय. ओळख पटवून देतोय, मला फार वेळ थांबू शकत नाही, माझ्याकडे एवढी सहनशीलताही नाही, मी फार वाट पाहत नाही, तर वाट लावण्यामध्ये पटा येते. स्ट्रेट हिटचा हा मनगटी फटका दाखवला. टायमिंग करेक्ट झाला, कार्यक्रमही परफेक्ट झाला. ठोकला षटकार. पाठलाग केला जाईल की काय? ज्या प्रकारची ताकदवान गोलंदाजी आहे, 52 धावा वाचवणारा हाच संघ आहे. चेतन स्मृती, रुद्रांश 11 अष्ट संघ, जो गावदेवी बैरनाथ बेदली बारदुरी संघाला रोखून धरला 52 धावांमध्ये, आणि तोच संघ 60 धावांसाठी झगडतोय. स्लोवर चेंडू ओळखली आणि कमबॅक मिळवलाय वासुदेव अंगरेनं. एका षटकामध्ये 16 धावा त्यालाही पडल्या. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. टीम मिटिंगला फार वेळ नाही हे लक्षात घ्या. 23 धावा धाबाळकरती लागलेत. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे.
झालेत अजूनही 37 धावा 23 + 37 60 जर बनत असतील तर 37 धावांची गरज अजून आहे 37 धावा 18 चेंडू 37 धावा सामना बनलाय दोघांसाठी आहे सामना सोपा कोणासाठीच नाहीये एका बाजूला एक चांगला षटक संदेश पाटील कशी गोलंदाजी करेल तर एका बाजूला विनय गाताडे ज्यानं एक षटकार ठोकत चांगली फटकेबाजी केली आहे तर दुसऱ्या बाजूला जयवंत मिसालनं हे ठोकला एक षटकार राईट आर्म ओव्हर द विकेट अकोट टप्प्याचा चेंडू दिशा दिली पाहिलं निरखून खराब चेंडूला पेनलाइज केलं विनय गाताडेला मिळालेल्या संधीचं सोनं केलं जात आहे आणि पॉइंटच्या डोक्यावरून ठोकला जातोय हा मात्र खणखणीत चौकार विनय गाताडे अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करताना संदेश पाटील मॅन फ्रॉम शिवकर गुडघा टेक तमाशा देख तमाशा दाखवला जातोय स्वीपचा हा परफेक्ट कार्यक्रम पाहिला आणि इथे मात्र कलाकार दाखवत बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून हा कलाकारित्या ठोकलेला संदेश पाटीलला चौकार साठ धावा दाभलकर लागलेल्या असताना सुद्धा आजच्या दिवसाचा उच्चांक असताना सुद्धा विचार विनिमय करावा लागतो ज्या प्रकारची रणनीती आखली जाते ज्या प्रकारचा खेळ होतोय जय हनुमान भिंगरवाडी संघाचा अफलातून विनय गाताडे काय साथ चढवतोय आपल्या इनिंगला आणि तेवढी साथ जयवंत मिसाळची गोलंदाज संदेश पाटील पहिल्या 2 चेंडूवर महागडा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह सलग तिसरा चौकार ठोकला जातोय आपल्या भात्यामध्ये असलेल्या अस्त्रांचा प्रसार करत मात्र काय सुंदर फलंदाजी पाहतोय 3 चौकार सलग ठोकले गेलेत विनय गाताडे पहिल्या 2 सामन्यामध्ये संधीही मिळाली नाही एकदा इम्पॅक्ट राहिला आणि कदाचित तोच राग काढताना दिसतोय हा राग काढताच यायला हवा माझ्यामध्ये असलेली गुणवत्ता सिद्ध करता यायला हवी आणि क्रिकेटमध्ये नेहमीच जेव्हा जेव्हा तुम्ही रागाने खेळाल ना तेव्हा जिंकाल प्रेम क्रिकेट खेळाडूच्या मैदानात पाहिजे परंतु प्रेम मनात पाहिजे राग मात्र मैदानामध्ये असायला हवा स्वतःवरचा राग सिद्ध केलाय ठोकल्या त्यांनी 5 चेंडूमध्ये 19 धावा सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने कमबॅक विनय गाताडे करून दिलाय अफलातून इनिंग सजवली जाते अफलातून खेळ कलाकारीचा हा खेळ आणि सतीश टावरेची पुनरावृत्ती होताना इथे मात्र पाहतोय अशाच प्रकारची कलाकारी शॉट पाहिले आणि विनय गाताडे मला तुम्ही इम्पॅक्ट ठेवला एवढंच नव्हे तर मला तुम्ही बाहेरही ठेवला परंतु सामना फिनिश करण्याची क्षमता माझ्यामध्ये 12th मॅन नेहमी हिट बनतात फक्त ताकद असायला हवी दाखवला जातोय सलग 4था संदेश पाटीलला चौकार 14 चेंडू 21 धावा आज विचार केला जाईल विनय गाताडेचा हा खेळ सर्वोत्तम राहिला चांगल्या संघाकडून अनेक चांगले इनिंग्स खेळणारा हा खेळाडू परंतु प्रवीण भोईरना ज्या वेळेला 40 गाव होतात प्रीमियर लीग होतात त्यावेळेला कोणाला बाहेर बसवायचा आणि कोणाला आत खेळायचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम्स होतो आणि मग कोण रागवेल आणि कोण घरी जाईल एक्झॅक्टली तडाखा आजचा दिवस फक्त विनयचा गाजवला जातोय अफलातून इनिंग लागोपाठच्या 4 चेंडूवर 4 चौकार घेतल्यानंतर संदेश पाटीलला आसमान दाखवण्यासाठी काय पॅडल स्वीप पाहतोय डीप बॅकवर्डचा 7-12 जणू काही माझ्या नावावरती आहे अशा प्रकारचा इशारा करत भिरकावून दिला षटकार आणि या षटकामध्ये मात्र संदेश पाटीलच्या गोलंदाजाची लक्तर आपल्या वेशीवर टांगताना षटकामध्ये तब्बल 22 धावा एक निर्णायक षटक हवं होतं भिंगरवाडी संघाला योगेशजी लहाने तर खुश असतीलच परंतु त्याचा सपोर्ट स्टाफ सुद्धा अफलातून आनंदी राहील सामना दूर गेला होता त्या दूर गेलेल्या सामन्याला पुन्हा एकदा कमान मिळवली 22 धावा लुटल्या 13 चेंडू आणि आता मात्र निर्णायक 15 धावा संदेश पाटील महागडा ठरताना हा आणखीन एक प्रयोग
आणखीन एक प्रयोग करायचा होता. 5 चेंडूवर कनेक्ट चांगला झाला, परंतु हा प्रयोग ज्या वेळेला धावा येत आहेत ना सरळ बॅटनी, त्यावेळेला बॅट वाकडी करायची गरज खरोखर असते का? आणि जर तुपच काढायचं आहे ना तर बोट घालून बोट कापायची गरज नाही, खालून आग लावा, ऑटोमॅटिक मेल्ट होईल. इथं मेल्ट करण्याची गरज होती का? नाही. स्विचिटचा प्रयत्न फसला, परंतु तरीही पहिल्यांदा 5 चेंडू चांगला खेळला, त्याबद्दल शाबासकी. आता मात्र राहिल्या 12 चेंडू आणि 15 धावा. लक्षात घ्या, पंच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येकाला वाटतं की टाइम खूप चाललाय, त्याच्यामुळे वेळ नका दौडू. मोमेंटम मागच्या सामन्यामध्ये असाच बनला आणि बेदरू संघ घरी गेला. असाच मोमेंटम बनवला जातो. 12 चेंडू 15 धावा. अजूनही कोणी जिंकला नाही, अजूनही कोणी हरला नाही. चला सामना सुरू करा. जयवंत मिसाळ उत्तम खेळ राहिलाय आज. गोलंदाजीच्या मार्कवर वासुदेव आंग्रे एखादा चमत्कार करेल का? चमत्कार केला जाईल का? उंच उंच चमत्कार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजूनही इथूनही सामना बनवला जाऊ शकतो. जर 10 चेंडू मध्ये 2 धावा वाचू शकल्या जाऊ शकतात, तर 12 चेंडू मध्ये 15 का नाही, हा प्रश्न विचारला जाईल. मुकाबला इथे रंगलाय जरूर. अजूनही सामना बनू शकतो. 11 चेंडू 15 धावांची गरज आहे. ज्या ज्या वेळेला धावा कमी असतात ना, त्या वेळेला लढण्याची क्षमता असायला हवी. प्रवीण ठोकर कधी ज्या डोंगरापासून लागत नाही, ठोकर लागते छोट्या छोट्या अडथळ्यापासून. हे छोटे छोटे अडथळे जेव्हा दूर कराल ना, आयुष्यामध्ये यश संपादन कराल, यातील मात्र शंका नाही. सचिन लहाने त्याच्यामध्ये ही गुणवत्ता आहे हा सामना सहज संपवण्याची. आता मात्र वासुदेव आंग्रे तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे. वेळ जाऊ देऊ नका, सामना सुरू करा. आता खेळ पहा. हा खेळ रडीचा नाही तर लढण्याचा फायदा हवा. रडण्यापेक्षा लढण्यात पराक्रम आहे. कोण लढणार? वासुदेव आंग्रे की एका बाजूला सचिन साहिल लाने? क्या बात. लोअर फुलच्या चेंडू दिशा दिली आहे. मिड विकेट ट्रॅव्हल होईल, सिंगल कन्वर्ट केली जाईल. 2 धावा 2 धावा 2 धावा कंप्लीट केला जाते. लोअर फुल टॉस चेंडू सिंगल डबलला भर दिला तर हा सामना सहज सुटेल. गणित तसा सोपा आहे, परंतु निर्धाव चेंडू सामना बनवू शकतात. एकदा का प्रेम गायकवाडच्या डोक्यात ही गोष्ट यायला हवी. मॅक्झिमम निर्धाव चेंडू टाकणं गरजेचं आहे. वासुदेव आंग्रेची कलाकारी चालेल का? निलेश भोईर यष्ट्यांच्या पाठीमागं मास्टर माइंड आहे, त्याचा हा दिमाग चालेल का? पण एका बाजूला विनयनं हा सामना पुरता आपल्या बाजूला फिरवलाय. कनेक्ट होणं हे तुमचं यशाचं प्रतीक आहे. ज्या ज्या वेळेला तुमचं चेंडू फलीमध्ये कनेक्ट व्हायला लागलं ना, की समजायचा यश तुमच्याकडे यायला लागलाय. परफेक्ट कनेक्शन साहिल लानेला तर परफेक्ट पोझिशन दिली आणि त्यानं मात्र लागोपाठच्या 2 चेंडूवर 4 धावा जोडत डबलकर धावा लागल्या. तब्बल 48. 3 बाद 48. 49. अपडेट नाही होत लवकर. कंट्रोल आम्ही बसलो इकडे, डोंट वरी. तुमच्यापेक्षा आम्हालाही जास्त काळजी आहे. 9 चेंडूने 11 धावा. डोळ्याने दिसणार तेच बोलणार, त्याच्यामुळे दिसेल, डोंट वरी. वासुदेव आंग्रे येतो उडाया. काय आसमानी फटका दाखवलाय. ज्या वासुदेव आंग्रेनं आज दिवसभर गोलंदाजी गाजवलं, त्यालाच अक्षरशः नाचवलाय. एका बाजूला विनय गाताड्यानं ह्या सामन्याला जशी गिरकी दिली ना, मग मात्र साहिल सुद्धा कुठे थांबतोय. साहिल म्हणजे तुफान. तुफानाला बॅट मधून
ठोकला मिडविकेटच्या डोक्यावरून षटकार आणि या षटकारानं मात्र या सामन्याचा कंप्लीट परिवर्तन करून टाकले. 55 धावा 8 चेंडूने 5 धावा. AK-47 डीजे बाबूशाह ओडिशामध्ये जेवढा फेमस नसेल ना तेवढा महाराष्ट्रामध्ये बाबूशहाचा बाबू मात्रे कधी झाला तुम्हाला कळलंही नाही. बाबू मात्रे क्या बात. वासुदेव आंग्रे और एक फिनिश टच. इट्स समायचे विजयी षटकार ठोकत तब्बल 1 षटक आणि 1 चेंडू बाकी ठेवत मात्र सचिन लाने योगेशजी लाने यांचा संघ मात्र क्वालिफाय होतोय सुपर 12 साठी. अभिनंदन आणि अभिनंदन. सामन्याचा सामनावीर एका सामन्यामध्ये 12th मॅन, एका सामन्यामध्ये इम्पॅक्ट प्लेअर आणि या सामन्यामध्ये सरळ मॅन ऑफ द मॅच. ट्रॉफी गोज टू विनय गाताडे. तब्बल 29 धावा 8 चेंडू मध्ये जोडल्या आणि 60 धावा आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट स्कोरचा पाठलाग